महापालिका निवडणुकीच्या निकालातील महत्त्वाची बाब म्हणजे एमआयएम पक्ष। असदुद्दीन ओवैसी यांच्या एमआयएमनं महापालिका निवडणुकीत मोठी मुसंडी मारली आहे। महाराष्ट्रातील 29 पैकी 13 महापालिकेत एमआयएमचे 95 उमेदवार विजयी झालेत। महत्त्वाचं म्हणजे एमआयएमनं मुंबईत देखील जोरदार मुसंडी मारली असून अबू आझमी यांच्या समाजवादी पक्षाचा गड असलेल्या मानखुर्दमध्ये देखील एमआयएमनं दमदार विजय मिळवलाय। महापालिकांच्या मोस्ट अवेटेड निकालांपैकी एक म्हणजे छत्रपती संभाजीनगरचा निकाल। ज्या रशीद मामूंच्या उमेदवारीवरून ठाकरेंच्या शिवसेनेत नाराजी नाट्य पाहायला मिळालं होतं, ते रशीद मामू निवडणुकीत विजयी झालेत। सामाजिक धार्मिक समीकरणं जुळवताना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला खरंतर स्वकीयांना देखील दुखावलं होतं। चंद्रकांत खैरेंनी उघडपणे ही नाराजी बोलून दाखवली होती। त्यामुळे रशीद मामू हे निवडून येतील का अशी चर्चा सुरू झाली होती, पण प्रभाग क्रमांक 4 मधून रशीद मामू हे विजयी झाल्यानं खैरेंसाठी हा धक्का असल्याचं मानलं जातंय। एक महत्त्वाची बातमी समोर येते। चंद्रकांत खैरे यांच्या घरी तब्बल 10 वर्षांनंतर विजयाचा गुलाल आज पाहायला मिळालाय। चंद्रकांत खैरेंचे पुतणे सचिन खैरे विजयी झाले। 10 वर्षांनी घरात विजय साजरा झालाय, त्याच्यामुळे खैरेंच्या पत्नी यावेळी भावूक झाल्या होत्या। 2 वेळा चंद्रकांत खैरे यांना पराभवाचा सामना करावा लागला होता। तर दुसरीकडे अमरावतीमध्ये राणांच्या युवा स्वाभिमान पक्षाचा दणदणीत विजय झालाय। अमरावतीमध्ये 16 जागांवर युवा स्वाभिमान पक्षाचा विजय झाल्याची महत्त्वाची माहिती आहे। रवी राणांच्या गंगा सावित्री निवासस्थानासमोर कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष साजरा केलाय। भारतीय जनता पक्षाला पूर्ण समर्थन देणार, महापौर भाजपचाच होणार असं रवी राणा यावेळी म्हणाले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।